तर महाविस्तार हे जे कृषी विभागाचं सगळ्यात महत्त्वाचं AI बेस्ड ॲप्लिकेशन आहे, जे शेतकऱ्यांकरता आपण गेल्या 21 मे 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते लॉन्च केलेलं आहे. त्या महाविस्तार ॲप्लिकेशनचं राज्यभरामध्ये आज 30 लाखाच्यापेक्षा जास्त लोकांनी त्याचा उपयोग करायला सुरू केलेला आहे. याबद्दल आपण आपल्या राज्याचे कृषी आयुक्त माननीय मांढरे साहेब यांच्याशी जरा बातचीत करतो आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार सर, आपण आता हा राज्यातल्या शेतकऱ्यांचे जे काही मोठे प्रश्न आहेत, म्हणजे अगदी कोकणापासून ते इंदोरपर्यंतचे, ते फार वेगवेगळे आहेत. त्या सगळ्यांच्या प्रश्नांची एकत्र उत्तर देता यावी अशा प्रकारची संकल्पना ह्यामध्ये असं आम्हाला समजतं आहे. आपण त्याबद्दल काय बोलतो? नाही, ही एकदम बरोबर गोष्ट आहे. प्रत्यक्ष काय होतंय की शेतकरी आज जी शेती करतोय तो त्याच्या आजूबाजूला कशा पद्धतीची शेती होतीये ते बघून करतो. दुसरी गोष्ट, त्याला जी माहिती पुरवणारे घटक आहे ते कृषी विकास केंद्र असेल, स्थानिक अधिकारी असतील, त्याचा सगळा जो एकंदरीत जे एक्सपोजर आहे ते फार छोट्या जॉग्राफिकल भागापुरतं मर्यादित आहे. परंतु महाविस्तारने आता असं साध्य झालंय की आपली चारही विद्यापीठं यांनी जे आतापर्यंत संशोधन केलं, म्हणजे जवळजवळ 60 सालापासून ही संशोधन चालू आहे. त्यांच्या 52 जॉईंट अॅग्रेस्को झाल्या, त्याच्यातनं बऱ्याचशा टेक्नॉलॉजी पुढे आल्या, बरेचसे साधनं पुढे आले, बरेचसे आधुनिक वाण पुढे आले. या सगळ्याचं सार त्यांच्या लायब्ररीज मध्ये आहे. ती सगळी साधनं आज कुठेतरी लायब्ररीत होती, आज त्याला आज आवाज मिळालेला आहे. म्हणजे कुठल्या, आता काल तर आपण असं बघितलं की नंदुरबार जिल्ह्यामधला एक गावातला भिल्ल शेतकरी आज तो एक प्रश्न विचारतो भिल्ली भाषेमध्ये, आणि भिल्ली भाषेमध्ये उत्तर त्याला दुसऱ्या भिल्ली भाषेतला माणूस देत नाहीये, AI देतोय. आणि AI माहिती कुठनं घेतोय, तर जे सर्वात चांगली विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात त्याच्या प्रश्नाचं कोणतं सगळ्यात योग्य उत्तर शोधलं गेलंय ते उत्तर त्याला देतोय, ते पण भिल्ली भाषेमध्ये देतोय. हा जो टेक्नॉलॉजी माणसाच्या प्रगतीसाठी कशी कारणीभूत ठरू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या प्रकल्पाकडे फारच अगदी म्हणजे सार आपण व्यवस्थितपणे सांगितलं सर या ठिकाणी आहे. एक आहे की ज्यावेळेला आपण असा कोणत्याही ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट जेव्हा करत असतो त्यावेळेला त्याचं एक क्षेत्रीय स्तरावरचं महत्वाचं काम असते, म्हणजे चाचणी करून घेणं, तेव्हा ते व्यवस्थितपणे शेतकऱ्यांपर्यंत अधिकृतपणे जाते की नाही जात. आपल्याला ते बरोबर आहे, विद्यापीठाच्या साधनातून आपण करतोय, पण ते AI त्याचं उत्तर बरोबर देतं किंवा नाही याचं एक फार मोठं आपण जाळं या ठिकाणी गरजेचं असतं. असं आपला म्हणूया की आपण आपल्या राज्यामध्ये असणारे 20,000च्या वर असणारे अधिकारी कर्मचारी वर्ग या सर्वांनी याचं एक चांगलं टेस्टिंग केलेलं आहे, तरच ते आपण पुढे जाऊ शकतो. आणि तेव्हा ते आज लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण होतो आहे. आपल्या विस्तार यंत्रणेला हे पूरक आहे असं आपण यामध्ये म्हणूया का? 100% पूरक आहे. कारण आपण जर बघितलं ना की आता हे जे लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स आहेत,